पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं, मात्र पाकिस्तानच्या कुरापती काही कमी व्हायला तयार नाहीत। माझ्यासोबत सतीश ढगे सर आहेत। सर, काय सांगाल आपण? पाकिस्तानचा बॉर्डरवरती गोळीबार सुरूच आहे। खरं तर त्यांनी जे शस्त्र बंदीचं उल्लंघन देखील केलेलं आहे, आणि याला काय म्हणाल पाकिस्तानच्या या सगळ्या प्रकाराला? मुळातच मागच्या 2 आठवड्यापासून आपण पाहतोय की पाकिस्तान जो आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय, क्रॉस बॉर्डर फायरिंग करतोय आणि ज्या प्रकारे अतिशय निर्णायक अशा प्रकारची लष्करी कारवाई भारताच्या सैन्यानं त्या ठिकाणी केली आणि बरोबर 9 वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट कॅम्प्स आणि हाईडआउट्स आपण उडवून टाकले। त्यानंतर एक प्रकारे चेकाळलेल्या पाकिस्ताननं पुन्हा मोठ्या प्रमाणावर क्रॉस बॉर्डर फायरिंग केली आणि दुर्दैव असं बघा की भारताचं आर्म फोर्सेस जे ते प्रोफेशनल आहे, बरोबर आपण जे टेररिस्ट हाईडआउटचे माहिती घेऊन इंटेलिजन्स घेऊन त्यावरच आपण हल्ला केला आणि कोलॅटरल डॅमेज होऊ नये, म्हणजे सामान्य पाकिस्तानी नागरिकांना कुठलीही हानी पोहोचू नये यासाठी आपण ऑपरेशनल प्लॅन केलं। तर याच्या विपरीत पाकिस्तानची आर्मी यांना जे आहे कुठलंही आंतरराष्ट्रीय नियमाचं देणं घेणं नाही, यांना जे आहे मानवतेचं काहीही देणं घेणं नाही, म्हणून या क्रॉस बॉर्डर फायरिंगवर भारताच्या लष्कराशी लढता येत नाही, म्हणून क्रॉस बॉर्डरच्या अक्रॉस असणाऱ्या भारतामधले जे विलेजेस आहेत आणि त्यामधले जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। त्यांच्यावर जे आहे आर्टिलरी शेलिंग केली आणि या आर्टिलरी शेलिंग केल्यामुळे ज्या प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत, 15हून जास्त सामान्य निष्पाप भारतीय नागरिक जे आहेत त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे, कित्येक त्या ठिकाणी जखमी झालेले। यावरून स्पष्टपणे दिसतं की जे आहे जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तान दाखवतोय की बघा आमच्या निष्पाप लोकांवर कशा प्रकारचा हल्ला होतोय, पण दुसऱ्या बाजूला वेळोवेळी पाकिस्तान अशा प्रकारच्या कारवाया करत असतो आणि त्यामध्ये निष्पाप भारतीय लोकांचा बळी जात असतो। हा सगळा लढा पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झाला, ज्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा जीव गेला, पण मी म्हणतो कालच्या क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये 15 लोकांचा मृत्यू गेला, ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे आणि भारतानं या गोष्टीला सिरियसली त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। फेज 1 ऑपरेशन सिंदूर हा आपण सक्सेसफुली मोहीम फत्ते केली, पण मामला इथेच संपला नाही पाहिजे। कुठेतरी खऱ्या अर्थानं पाक पुरस्कृत दहशतवादाला जर थांबवायचं असेल तर आणखीनही निर्णायक लष्करी कारवाई होण्याची जरूरत आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तशा घटना होताना आपल्याला दिसतील। पुन्हा दुसरीकडे पाकिस्तानचं गिरे तो भी टांग ऊपर अशीच परिस्थिती पाहायला मिळते, कारण की ते मानायलाच तयार नाही आहेत की तिथे जे हल्ला केला तिथे दहशतवादी मारले गेले। आणि त्यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे पाकिस्तान पुन्हा जगाला सांगू इच्छित आहे, म्हणजे गार्ड ऑफ ऑनर देणं दहशतवाद्यांना, हे कितपत योग्य आहे? अतिशय 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी उचललेले आहेत की 2019चा एक्सपिरियन्स आपण जर पाहिला तर बालाकोट एअर स्ट्राईक केल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने जे आहे अशा प्रकारचा कांगावा केला की हो हल्ला झाला, पण त्या हल्ल्यामध्ये जे आहेत काही पक्षी मारले गेले, काही झाड त्या ठिकाणी पडले। त्या अनुभवाचा एक प्रकारे जे आहे धडा घेऊन आपण 2025 मध्ये जे टार्गेटेड अटॅक्स त्या ठिकाणी केले त्याचे प्रूफ सुद्धा आपण गोळा केले आणि त्या प्रूफच्या अनुसार बिफोर आणि आफ्टर म्हणजे जे प्रेझेंटेशन केलं गेलं त्यामध्ये आपण दाखवलं की या 9 वेगवेगळ्या प्रकारच्या हाईडआउटची परिस्थिती काय होती आणि आपण हल्ले केल्यानंतर आता बघा कशा प्रकारचे हे उद्ध्वस्त झाले। आता अशा प्रकारचे प्रूफच दिल्यामुळे जे आहे पाकिस्तान समोर कुठला पर्याय राहिला नाही, म्हणून त्यांना हे तर ऍक्सेप्टच करावं लागलं की हो आमच्यावर हल्ले झालेले आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यात गिरे तो टांग ऊपर असं जे तुम्ही म्हटलं, गिरे तो टांग ऊपर यासाठी कारण हे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी असा कांगावा केला की हो हल्ले झाले, पण आमचे जे निष्पाप लोक त्या ठिकाणी मारले गेले, आमचे जे 26 निष्पाप लोक त्या ठिकाणी मारले गेले। बरं, जर हे 26 निष्पाप लोक मारले गेले होते तर त्यांचा जो जनाजा होता, त्यांचा जो दफनविधी कार्यक्रम होता, त्या ठिकाणी पाकिस्तानच्या लष्कराचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणं का आवश्यक होतं? बरं, त्या ठिकाणी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी उपस्थित आहेत। त्याशिवाय हे जे मृतदेह आहेत पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये गुंडाळलेले, म्हणजे एक प्रकारे जो आहे राष्ट्रीय सन्मान तुम्ही त्यांना देता, एवढंच नाही तर त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा अशा प्रकारची मागणी करता, म्हणजे खऱ्या अर्थानं तेच खरे तुमचे सैनिक आहेत का? कारण मागच्या 70 वर्षाचा इतिहास पाहिला तर तुम्ही भारताविरुद्ध युद्ध लढलं, तुमच्या लष्कराने युद्ध लढलं, 65 मध्ये, 71 मध्ये, 1999 मध्ये तुम्ही युद्ध लढलं आणि तुमची जे सपशेल हार झाली, युद्ध काही लढता येत नाही म्हणून तुम्ही ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स याच्या माध्यमातून दहशतवादाला थारा दिला आणि या दहशतवाद्यांनी जर काही केलं तरच आपल्याला भारतात जेरीस आणता येईल, ही तुमची पॉलिसी आहे आणि हे दहशतवादी जर मारले गेले तर ऑफकोर्स तुमच्यासाठी ते शहीद असणारच आहे। म्हणून या प्रकारे जे आहे पाकिस्तानची दुटप्पी एक प्रकारचं धोरण, दुटप्पी भूमिका ही जगासमोर त्या ठिकाणी आलेली आहे। गिरे तो भी टांग ऊपर, अरे एवढे सगळे हाईडआउट तुमचे टेररिस्टचे हाईडआउट बस झाले, भारताची जी आहे ही निर्णायक लष्करी कारवाई त्या ठिकाणी होती, ठीक आहे, तुम्हाला जर ते ऍक्सेप्ट करायचं नसेल आम्हाला त्याच्याशी काहीही म्हणणं नाही। मुख्यतः दहशतवादाविरुद्धची जी आमची लढाई आहे आणि त्यातला जो फेज 1 आहे ऑपरेशन सिंदूरचा फेज 1 मोहीम फत्ते झालेली आहे, पण पुन्हा मी म्हणतो येतो बस झाकी आहे, अजून बरंच काही पाहणं बाकी आहे। पुढची वाटचाल कशी असेल?
नक्कीच माझ्या मते जे आहे रिटॅलिएशन हे पाकिस्तानकडून त्या ठिकाणी होणारच आहे. पाकिस्तान जो आहे काही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि मग हे रिटॅलिएशन झाल्यानंतर 24 ते 36 तासात 48 तासात हे रिटॅलिएशन झाल्यानंतर भारत सुद्धा त्याला जशास तशी कारवाई करेल. ऑलरेडी अशा बातम्या येत आहेत की काही ड्रोन अटॅक हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी झालेले आहेत. माझ्या मते पुढचा टप्पा पाकिस्तानच्या या वेगवेगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचे जे आका आहेत, जे पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध अटॅक होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि पाकिस्तान आता पुढची कशी कारवाई करतो त्यावर जे आहे पुढचं एस्केलेशन मॅट्रिक्स आणि एक प्रकारे युद्धाची दिशा म्हणा किंवा भारत पाकिस्तान संघर्षाची दिशा जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये ठरेल. माझ्या मते नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही ना काही लष्करी कारवाई ही पाकिस्तानकडून केली जाईल आणि त्याला जशाच तसा नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रिस्पॉन्स हा भारतातर्फे सुद्धा दिला जाईल. ठीक आहे, धन्यवाद. हे होते सतीश ढगे सर आणि त्यांनी सांगितलं की भारत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे आणि ते दिलंही जाईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.